नमस्कार. एका दिवसाच्या विरामानंतर महाभारताची कथा आपण थोडीशी पुढे नेतो आहोत आणि त्यासोबत तुम्हाला मला अजून एक गोष्ट सांगायची आहे. महाभारताच्या कथेमध्ये जे भाग येतील त्याच्या संबंधीचा एक वेगळा व्हिडिओ आपण आता करणार आहोत आणि त्यासोबतच एक वारी सुरू होती आहे, दिंडी सुरू होती आहे. त्यामुळे तोही एक वेगळा विषय आपण घेऊन येणार आहोत. त्यामुळे या चॅनलला अधिकाधिक सबस्क्राईब करा, लोकांच्या पर्यंत पोहोचवा. वारीचा खरा अर्थ, खरी वारी काय असते, ह्या सगळ्या गोष्टी आपण या वारीच्या दरम्यान समजून घेणार आहोत. त्यामुळे नजरचे आता 2 व्हिडिओ पुढच्या काळामध्ये तुम्हाला कदाचित बघायला मिळतील. मित्रहो, विराटाच्या सैन्याने उत्तरच्या नेतृत्वामध्ये जाऊन, राजपुत्र उत्तरच्या नेतृत्वामध्ये जाऊन जय मिळवलाय. जे खबरदारी अशीच आहे, तिकडे काय घडले आपल्याला चांगलं ठाऊक आहे. कुरकटकासी पाहता तो उत्तर बाळ फार गडबडला अशी अवस्था आली होती आणि हा गडबडलेला उत्तर पळून जात असताना अर्जुनाने म्हणजे बृहन्नडेने त्याला आपली शमीच्या झाडावरची शस्त्र काढून, मग पराभव करून, निद्रास्त्राचा वापर करून, हे सगळं त्यांचा पराभव करून त्याची वस्त्र आणायला लावली होती आणि तिकडून दक्षिणेकडूनही परतलेल्या विराटाला आपल्या पुत्राचा पराक्रम बघून खूप आनंद वाटत होता. या प्रत्येक वेळी तो आपल्या मुलाचं विराट कौतुक करत होता. माझा उत्तर इतका चांगला, इतका पराक्रमी, प्रत्येक वेळी तो बोलायचा. आपल्या मुलाचा प्रॉब्लेम लक्षात येत नाही, हे सगळ्या मोठ्या बापांचा एक दोष आहे बघा. पोरानं काहीही केलं की ते फार छान असतं, फार उत्तम असतं, फार ग्रेट असतं असं वाटणारी बाप जोपर्यंत असतात, ज्याला अंध पिता असं आपण म्हणतो. धृतराष्ट्र जसा अंध होता, पुत्रप्रेमात अंध झाला होता, तो नुसता अंध होता असं नाही, पुत्रप्रेमात सुद्धा अंध झाला होता. त्यामुळं आपल्या मुलानं जे केलंय ते न्यायसंगत आहे असं धृतराष्ट्राला वाटत होतं आणि शेवटी व्हायचं ते झालं. जे नुकसान कुरुवंशाचं व्हायचं होतं ते सगळं होऊन गेलं. पुत्रप्रेमात आंधळ झालं की काय काय होऊ शकतं याची उदाहरणं महाभारत काळापासून आहेत. महाभारत काळापासून म्हणजे एका पोराला मंत्री व्हायचं होतं, पोराला मंत्री करायचं होतं, मग त्याची क्षमता आहे की नाही हे न बघता त्याला मंत्री होण्यासाठी आपण मुख्य व्हायचं, मग आपले सगळे सोडायचे. हा प्रकार आहेच की. आपल्या पोराला पंतप्रधान करायचं आहे म्हणून अख्ख्या पक्षाचं नुकसान होईपर्यंत न करणाऱ्या पोराला सांभाळणं. महाभारत सार्वकालिक आहे. महाभारत सार्वकालिक आहे, ते कधीही चालतं. तुम्ही जेव्हा पुत्राच्या प्रेमात आंधळे होता तेव्हा तुम्हाला काहीच कळत नाही. आपलं नुकसान होतंय का फायदा होतोय तेही कळत नाही. विराटाची स्थिती तीच आहे. त्याला आपल्या मुलाच्या पराक्रमाचा एवढा आनंद झालाय की त्याला दुसरं काही सुचतच नाहीये. तो म्हणतो माझा उत्तर पराक्रमी, माझा उत्तर पराक्रमी. आणि त्यातल्या त्यात तो युधिष्ठिर जो कंक बनला आहे तो सांगतोय की बृहन्नडा होती म्हणून विजय मिळाला बरं का, बृहन्नडेमुळे विजय मिळाला बरं का. आता हा आनंदात त्याला काही कळत नाहीये, तो काही लक्षही देत नाही युधिष्ठिराच्याकडे, कंकाकडे, कारण कंक लक्ष द्यायच्या लायकीचा असतो का. बघा, आंधळ झालं की आपल्याकडं खरं काय ते सुद्धा कळत नाही. पुत्राच्या प्रेमामध्ये चांगलं काय, बरा सल्ला कोण देतो हे सुद्धा कळत नाही. त्यामुळे तो कंकाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतोय. याच आनंदामध्ये हाती सोंगट्या घेऊन तो कंकासोबत बसलाय आणि म्हणतो की माझ्या मुलानं मोठा पराक्रम दाखवलाय. आता हा मोठा पराक्रम दाखवलाय हे वाक्य बोलल्याबरोबर युधिष्ठिर पुन्हा म्हणतो की बृहन्नडेचा या विजयामध्ये हिस्सा आहे, वाटा आहे, प्रमुख वाटा आहे, हे लक्षात घ्या. आता मात्र विराट चिडतो. तो आपल्या हातातल्या सोंगट्या खाटकन कंकावर फेकून मारतो आणि त्याच्या नाकाला लागतात. नाकाला लागल्याबरोबर त्याचं रक्त बाहेर पडत असतं आणि त्याच वेळी तिथून सैरंध्री वावरत असते. तिच्या लक्षात येतं की नाकाला लागलाय, त्यामुळे ते एक पात्र घेऊन येते, ते रक्त पाण्यानं धुवायचा प्रयत्न करते आणि त्याचं रक्त जमिनीवर पडणार नाही याची काळजी घेत असते. बघा, युधिष्ठिराचं रक्त जमिनीवर पडणार नाही याची काळजी द्रौपदी घेत असते. त्याचं कारण आहे, चांगल्या माणसाचं रक्त जमिनीवर सांडता कामा नये. जे प्रामाणिक असतात, जे धर्माचं पालन करत असतात त्यांचं रक्त सांडू नये. जमिनीवर सांडू नये हा भाग वेगळा, पण त्यांचं रक्तच सांडू नये. सज्जनांचं, सद्वर्तनी माणसांचं, चांगल्या गुणांचं रक्त जेव्हा वाहू लागतं तेव्हा त्या राज्याची परिस्थिती वाईट होत असते. त्यामुळं आजही सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे जे चाललंय ना ते तेच आहे.
सज्जनांचं रक्त सांडता कामा नये याची काळजी घ्यायला हवी. विराट ज्याने आपल्याला आश्रय दिला आहे त्याच्या राज्यात, त्याच्या भूमीवर सज्जन युधिष्ठिराचं रक्त सांडू नये यासाठी द्रौपदी त्याच्या नाकाला लागलेली जखम साफ करते. आणि ती फक्त नुसतं दोघही त्या विराटाकडे बघतात आणि तेवढ्यानंतर निघून जातात तिथून. या विराट आपल्या पुत्राच्या प्रेमामध्ये, पुत्राच्या आनंदामध्ये, पराक्रमामध्ये एवढा मग्न आहे की त्याला बाकी काही सुचत नाही. त्याची अख्खी रात्र आपल्या पुत्राच्या पराक्रमाचे पोवाडे गाण्यात जाते. पुत्रही सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण कोणी ऐकतच नाही. आनंद इतका आहे की हस्तिनापूरच्या सैन्याला हरवलंय आणि आपल्या मुलानं हरवलंय. बस एवढ्याच एका आनंदात सगळं राज्य मशगूल आहे आणि ती रात्र याच आनंदात ते घालवतात. दुसरा दिवस उजाडतो आणि दुसऱ्या दिवशी विराट आपल्या दरबारामध्ये प्रवेश करतो. तेव्हा दरबारात येणाऱ्या राजासाठी जे आसन आरक्षित आहे त्या आसनावर राजवस्त्र परिधान करून कंक बसलेला असतो. कंकाच्या बाजूला द्रौपदी बसलेली असते आणि तशीच राजवस्त्र परिधान करून 4 माणसं, जो बल्लव आहे, जी ब्रहन्नड आहे, ते सगळे उभे असतात. पण त्यांचा मूळ पोशाख म्हणजे जो त्याला मूळ वाटतो तो नसतो. विराट क्षणभर थबकतो आणि युधिष्ठिराचा अपमान करत त्याला म्हणतो, हे कंका, तुला एवढीही अक्कल नाही की इथे कोण बसू शकतं? इथे फक्त राजा बसू शकतो आणि तू एक साधा नौकर असून या आसनावर बसण्याचा प्रयत्न करतो आहेस. तुला शिक्षा द्यायला हवी. तेव्हा मात्र विराटाचा मुलगा उत्तर समोर येतो. कारण त्याला जे सांगायचं असतं ते सांगता येत नाही आणि ऐकतही नसतं. अशा वेळी उत्तर समोर येतो आणि म्हणतो, पिताश्री, आपण ज्यांच्यावर रागवत आहात त्यांच्यावर रागवण्याचा अधिकार आपल्याला नाही, उलट त्यांची क्षमा मागितली पाहिजे. तो मुलाला म्हणतो, हे काय बोलतोयस? या कंकाला कशी क्षमा मागायची? मी क्षमा मागायची या कंकाची? तेव्हा अर्जुन पुढे येऊन सांगतो, महाराज विराट, आपण ज्याला बोलत आहात तो कोण आहे? ते कोण आहे? त्याची कल्पना आहे का? अहो, ते महाराज शंतनूचे वारसदार आहेत. ते कुरुवंशाचे राजा आहेत. महाराज युधिष्ठिरांच्या समोर तुम्ही उभे आहात. अजय योद्ध्याच्या समोर तुम्ही उभे आहात. मग मात्र जरासा हबकतो म्हणातो. तो म्हणतो, हे कसं काय? आणि मग सगळी कथा पांडवांच्याकडून विराटाला सांगितली जाते. विराटाला खात्री पटते की हे पांडव आहेत आणि तो दोन्ही कर जोडून पांडवांच्या समोर उभा राहतो आणि म्हणतो, माझ्या अज्ञानामुळे मी आपल्याशी असा सगळा बोललो, त्याबद्दल मला माफ करा. माझी चूक झाली, ती चूक मी कबूल करतो आणि मान्य करतो की आपला अपमान केला. तेव्हा युधिष्ठिर मोठ्या मनाने त्याला सांगत असतो, महाराज, चिंता करण्याची गरज नाही. आम्ही आश्रित म्हणून आलेलो होतो, त्यामुळे तुमच्याकडून अशीच अपेक्षा होती. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आम्ही आपले खरं तर आभार मानायला हवेत की आपण आमची ओळख न पटवू देता आम्हाला तुम्ही सांभाळलेलं आहे. पुढे आता या सगळ्या प्रकारानंतर, या अज्ञातवासाच्या नंतर एक भयंकर प्रकार महाभारतामध्ये घडणार आहे. तो काय ते बघूया पुढच्या भागामध्ये.